ज्वेलरी डिझायनर. बिझनेसला सुरुवात फार स्ट्रगल पासून झालेली आहे. सुवर्णाच्या पावलाने येणारी अशी कालिष्का, डोळे आणि मोत्याचे दागिने घडणारी मी एक पहिली महिला असेल. स्वरस्कीचे मोती आणि तैवान कोरल ह्याचं मिश्रण करून कळलं की दागिना घडवायला सुरुवात केली. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल अगेन. आजचा एपिसोड असणार आहे ते अजून एक इन्स्पायरिंग एपिसोड असणार आहे, कारण आपल्या बरोबर आहे प्रियांका. सो शी इज अ ज्वेलरी डिझायनर आणि तिचा इंट्रोडक्शन ऍक्च्युली मम्मी करून देईल, बिकॉज मम्मा इज हर फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड. आणि टू टॉक अबाउट ऍक्च्युली टू गिव्ह यू अ लिटिल हेड्स अप, प्रियांकाचा ऍक्च्युली ओव्हर 2 decades पासून शी रन्स हर ओन बिझनेस. तिचा एक ज्वेलरी ब्रँड आहे कालिष्का, आणि त्याबद्दल ती डेफिनेटली आपल्याला सांगेलच अजून. बट प्रियांकाबद्दल मम्मी सांगेल, बिकॉज मम्मी इज अपॅरेंटली दे बोथ आर बेस्ट फ्रेंड्स. सो आपल्याला थोडंसं मम्मीच सांगू दे. सो मम्मा, वेलकम टू माय चॅनल्स. आणि डिटॉक्स चॅनल शो आहे आणि माझी अत्यंत जीवस्य कंटेस्य आणि अत्यंत म्हणजे अशी लाघवे आणि हार्ट टू हार्ट माझी मैत्रीण आहे ते, आणि ती पण प्रियांका घारे. आणि बघा आज तिने कसं शून्यातला विश्व निर्माण केले आणि तिचा जो बिझनेस आहे तो तिने करताना किती कष्ट घेतले ही ती तुम्हाला एक्सप्लेन केले. पण तिचे ते दागिने ते अत्यंत ऑसम्स आहे. आणि आता आपण प्रियांकाशीच बोलूया. आणि प्रियांका, आता तुझं सगळं सांगायचं काम तुझे, फक्त तू माझी जानी जिकरी दौस आहे आणि तुला मी बघितलेलं आहे, त्यामुळे आता पुढचं सगळं जो बोलण्याचं हे ते सगळं तुझ्याकडे. आणि तू सगळ्या प्रेक्षकांना सांग की तुझा बिझनेस कसं सुरुवात केली ते. सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. बिझनेसला सुरुवात फार स्ट्रगल पासून झालेली आहे. माझा प्रवास पूर्ण विजूने बघितलेला आहे, म्हणजे कशा प्रकारे मी स्ट्रगल केलेला आहे बिझनेससाठी, या कशी ओझी उचलली आहे दागिन्यांची सुद्धा आणि साड्यांची सुद्धा. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. तो प्रवास आज 25 वर्षाचा, आणि त्यातूनच कालिष्का या ब्रँडची उत्पत्ती झाली. कालिष्का या नावाचा अर्थ असा की मी प्रत्येक माझी येणारी स्त्री आयुष्यातली ही एक माझी देवीचं स्वरूप समजते. माझे कस्टमर म्हणजे माझ्या अन्नपूर्णा. आणि अशा कालीचं रूप घेऊन रणरागिणी अवतरते ती काली, आणि जिने माझ्या पोटी एक गोंडस बाळ दिलं, तिचं नाव तनिष्का, म्हणून कालिष्का असा संगम. सुवर्णाच्या पावलाने येणारी अशी कालिष्का, म्हणून ते सोन्याचे दागिने सुवर्णाचे दागिने झाले. तुझी जर्नी एक्झॅक्टली कशी चालू झाली ज्वेलरी डिझायनिंगची, आणि व्हॉट वर युअर इनिशियल चॅलेंजेस जेव्हा तू बिझनेस स्टार्ट केलेला? ऍक्च्युली तुला खरं सांगायचं झालं तर हा बिझनेस स्टार्ट झाला हा एका दुःखाच्या वाटेनेच स्टार्ट झाला. की माझे मिस्टर माझ्या वयाच्या 32व्या वर्षी त्यांना हार्टच्या ऑपरेशन मध्ये ते एक्सपायर झाले. माझ्या पुढे जबाबदारी माझ्या लहान मुलीची होती, 3.5 वर्षाची माझी मुलगी. आणि त्यात माझा प्रवास सुरू करायला, म्हणजे आता पुढे काय करायचा मोठा प्रश्न होता. आणि दागिना हा माझा बेजच होता, कारण आमची दुकानं होती त्यामुळे तिकडे बसत होती. पण त्यानंतर अशी काही कंडिशन सिच्युएशन आली की माझ्या मुलीला आणि मला तो प्रवास माझा एकटीने सुरुवात करायला लागला. तिथून तर सर्व स्ट्रगल माझ्याबरोबर विजूने पाहिलेलं आहे. आणि त्यातून जे मी स्ट्रगल केलं ते मी प्रत्यक्ष पहिली आधी कस्टमरला सुरुवात केली ती केम हॉस्पिटल मधनं. आणि ती पण सुरुवात माझ्या ह्याच मैत्रिणीने सुरुवात करून दिली, विजया दिवेकर, म्हणजे माझी विजू. ती आणि मी जायचो, ती मला सांगायची कस्टमरची नावं अशी आहेत, बघा तुम्हीचे दागिने मी सुरुवात केली घडवायला. पण आता सांगायला मला अभिमान वाटतो की कॉपरवरती पवळे आणि मोत्याचे दागिने घडणारी मी एक पहिली महिला असेल की जिने सोरस्कीचे मोती आणि तैवान कोरल ह्याचं मिश्रण करून कळलं की दागिना घडवायला सुरुवात केली. आणि माझा दागिना हे मी चॅलेंज देऊन सांगू शकते की माझ्यासारखी डिझाईन ही तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. तिथून हा प्रवास सुरू झाला. माझ्या सगळे कस्टमरचे गव्हर्नमेंट ऑफिस म्हटल्यानंतर
पहिले एक कोणी बाई बघायला आली की तिच्याबरोबर 4 बायका येतात. मग अशा प्रकारे सुरुवात झाल्यानंतर प्रवास. मी पहिले सोन्याचे दागिने विकायची. मग ती मला एक कस्टमर माझी बोलली की प्रियांका, अगं हे सोन्याचे दागिने आम्ही विकत नाही घेऊ शकत. म्हणजे ज्यावेळेला माझे मिस्टर जिवंत होते तेव्हा. तर म्हटलं आता काय करायचं. मग म्हटलं त्यांनी पवळे आणि मोत्याचे दागिने आपण कॉपरमध्ये कसे बनवायचे. मग माझ्या व्यापाऱ्यांची मला मदत आली आणि ह्याच्यामध्ये माझ्या व्यापाऱ्यांचं नाव मी खरोखरी मनाने घेऊ इच्छिते. ते पण का, कारण माझ्या या प्रवासामध्ये मला माझ्या कुटुंबाची साथ नव्हती. होती ती फक्त माझ्याबरोबर माझी देवी आणि माझी लाडकी मैत्रीण विजया दिवेकर. हा माझा प्रवास इथून असा सुरू झाला आणि त्याने मला फक्त एवढंच सांगितलं. मी त्याला सांगितलं की माझ्या पाठीशी पाठबळ काही नाहीये. मैं खाली प्रियांका घारे को जानता हूं. या उत्तराने आज 25 वर्ष त्याच्याबरोबर मी व्यवहार केला. व्यवहार सुरळीत पार पडला आणि तो एकमेव पर्सन दीपक जैन, ज्याचं मी नाव घेते, त्याने मला इतकं समजून घेतलं, माल वेळोवेळी दिला आणि मी थोडी तापट आहे डोक्याने की मला ऑर्डर वेळेवर नाही झालं, हे नाही झालं. कारण कॉपरचे दागिने बनवणे सोपी गोष्ट नाहीये. आज सोन्याला कॉपर हा फक्त एक त्याच्यातली धातू आहे, एक सोनं धातू आहे. हे 2 धातू तुम्ही जर सोन्याचा दागिना बनवायला गेलात तरी पण त्याला तेवढाच वेळ लागतो. कॉपरचा बनवायला गेला तर तेवढाच वेळ लागतो. पण सोन्याला मजुरी जास्त मिळते, कॉपरला मजुरी मिळत नाही. तरी पण त्या माणसाने मला कॉपरवरती दागिने घडवून दिले. त्याच्यावरती आपण सोन्याचं बफिंग करतो, जस्ट प्लेटिंग असतं, पण आपण लाईफ लॉंग गॅरंटी त्याला देतो की उद्या काही झालं, कोळशा एवढा काळा जरी दागिना पडला तरी प्रियांका घारे त्याला परत गोळा करून देईल, 1 रुपया न घेता. आणि मोत्याला पवळ्याला एक जरी मोती खराब झाला तर सगळे मोती चेंज करून देईन. आणि माझ्या या पाठीशी उभे राहिलेल्या माझ्या गव्हर्नमेंट ऑफिसच्या अन्नपूर्णा, त्यांना मी आज मानाचा मुजराही प्रियांका करते. कारण आतापर्यंत मी जी पोचली आहे ती माझ्या अन्नपूर्णेच्या जिवेवर आणि माझ्या जगदंबेच्या जिवेवर पोचलेली आहे. आणि त्यातूनच कालिष्का हा ब्रँड निर्माण झाला. आता ह्या प्रवासाला जी सुरुवात झाली आहे ती अशीच एक माझी मैत्रीण किरण गौड, जी माझ्याकडे एकदा ह्याला नवरात्रीला तिने माझ्याकडे माता की चौकी केली. 25 वर्षांनंतर ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. ती पण मला विजूने सांगितली, अगं माताची चौकी करायची आहे ना, मग किरणला बोलव. म्हणून मी किरणला बोलवलं. त्याच वेळेला किरण बोलली मला की तुला आणि मला भेटवलंय तर काहीतरी देवीची वेगळी योजना असेल. आणि त्यानंतर प्रियांका घारे ही फक्त बोचकी उचलून आपला धंदा करणारी, म्हणजे बिझनेस करणारी एक साधारण महिला पहिला ब्युटी पेजंटला उभी राहिली. प्रियांका तू कर, तुला जमेल हे करणारी सांगणारी ती एक माझी मैत्रीण. तिने मला ब्युटी पेजंटला उभं केलं आणि माझ्या सोशल मीडियाच्या ह्याला सुरुवात झाली. फर्स्ट टाइम सी बज या ह्याच्यावरून मी माझं फेसबुक आणि इन्स्टा ओपन केलं. असा प्रवास थोडा पुढे पुढे चालत राहिला. मी माझ्या देवीला फक्त एवढंच म्हटलं की आई, की आता थोडी वाट माझी वेगळी कर. आणि खरंच वाट वेगळी झाली. परत एकदा एक कॉल आल्यानंतर माझा डीपी बघून मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं नाईस डीपी. म्हणून मी बघितलं तर कॉल होता तो मनीषा कोलगेचा. शी इज अ सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट. तिने मला सांगितलं, अगं तुला किती वेळा मी फोन केलं पण तू उत्तर नाही दिलं. मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं, तू आली नाही. म्हटलं अगं नाही ग, मला नाही जमलं. तिथून परत एकदा एक वेगळं वळण माझ्या आयुष्याला लागलं आणि ते म्हणजे माझ्या आयुष्यात येत गेले सेलिब्रिटी. आज ही प्रियांका सगळ्या सेलिब्रिटीना दागिने घालते. त्याचं शूट होतं, वेगवेगळे कॉस्ट्युम डिझायनर त्याच्यावरती मला भेटत गेले आणि आमचा हा संगम असा सुरू झाला. आणि कालिष्का या ब्रँडला प्रत्येक इव्हेंट मध्ये ऍज अ ज्वेलरी पार्टनर आणि मी गिफ्टिंग पार्टनर म्हणून राहिले. का तर एक महिलेच्या पाठी एक महिला उभी राहिली ऍज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून. आणि माझ्या देवीने मला दिलेली गिफ्ट आणि मी ती प्रत्येक महिलेला देऊ शकते अशी गिफ्ट ही माझ्या दागिन्यांची. स्त्री सुंदर असतेच पण तिला मोहक बनवतो तिचा दागिना आणि तिचं चरित्र, तिची लज्जा. कळलं की नाही. त्यामुळे स्त्री ही दागिन्याने अधिक खुलून दिसते. तुम्ही नुसता मेकअप करा आणि उभे राहा, त्याला तेवढं स्वरूप येणार नाही. साडी नुसती घाला, त्याला तेवढं स्वरूप येणार नाही. गळ्यात नुसतं एक मंगळसूत्र बाईच्या जरी घातलं आणि मोत्याचा कंठा घातला तरी बाई अप्सरेहून सुंदर दिसते. असा हा कालिष्का ब्रँडचा दागिना. आणि तिथून आता सुरुवात झाली आहे
मूवीला. आजच मला बातमी कळलेली आहे की एका मूवीसाठी आता एक मूवी येतो आहे, तो केदार शिंदेच्या प्रोडक्शन मधलाच आहे, पण तिथून माझी आज सुरुवात झाली की आज त्या मूवीला प्रियांका घारेचे म्हणजे कालिष्का ब्रँडचे दागिने जाणार. तसंच सांगते, अशाच मला सुंदर सुंदर महिला माझ्या आयुष्यात भेटत गेल्या माझ्या देवीच्या स्वरूपात. कारण कारगिलचा शो झाला. कारगिल म्हणजे व्हॅलेट फ्रेम आयकॉन, त्याच्यामध्ये सुद्धा एक रणरागिणी उभी राहिली, अंजली साखरे सारखी. तिने कारगिल दिवस साजरा केला आणि कारगिल दिवस त्याच्यामधून मला बिझनेस आयकॉनिक अवॉर्ड हा मिळाला. आणि हे खरंच एका महिलेने दुसऱ्या महिलेला दिला सन्मान, आणि त्यात तो सन्मान मला अशा स्त्रीकडनं मिळाला, ती म्हणजे आपली वीर माता गोरे, जिने आपला पुत्र आपल्या भारत मातेच्या चरणी बहाल केला. अशा वीर मातेकडनं मला पुरस्कार मिळाला. आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या भारतातल्या मोत्यांकडनं म्हणजे माझ्या भारतातल्या कारगिलच्या सोल्जरांकडून मला प्रियांका घारे हिला बिझनेस आयकॉनिक अवॉर्ड मिळाला. पण ह्याच्यापेक्षा सौंदर्य ती कालिष्काला काय मिळणार ते सांग. आतापर्यंत आपण प्रत्येक ठिकाणी जातो, आपण जाऊ शकतो का कारगिल, त्यांच्यातून अवॉर्ड घेऊ शकतो का नाही. म्हणजे ही माझी केलेली किमया माझ्या जगदंबेची आहे. अशाच प्रवास मी माझा सुरू केला. आता अजून काय बोल. अरे बोलण्यासारखं प्रियांका प्रचंड आहे ग. आणि तुझं तर ते भूषणास्पद आणि आता तू सांगितलं ते गौरवास्पद आहे. आणि जेव्हा आपण एक स्त्री उभी राहतो आणि जेव्हा आपल्या पाठी कोणी नसतं, त्यावेळेला ते सगळं बळ आपणाला ती परमेश्वरी आई आपली जगदंबा जी तुझ्याकडे माझ्याकडे, ती सगळं बळ ती परमेश्वरी आपणाला देते ग. आणि शून्यातला तेव्हा आपण निघतो, वर निघतो, त्यावेळेस तीच माता आपणाला लोकांच्या रूपात येऊन मदत करते. आणि ज्या कोणी आपल्याला सगळ्या भगिनी भेटल्या, महिला भेटल्या, त्या परमेश्वराच्या रूपात भेटल्या प्रियांका. आपण त्यांना देवाच्या रूपात बघितलं आणि तू त्यांना कसं बेनिफिट्स दिलं हेही मी बघितले. कारण लोक आता जरी वर्किंग वुमेन्स असल्या तरी त्या एका वेळेला 40-50 हजार रुपये नाही खर्च करू शकत ग ऍट अ टाइम. पण तू त्यांना जाऊन जे दागिने दिले ते इन्स्टॉलमेंट्सवर दिले. 5-5, 6-6 इन्स्टॉलमेंट्स देऊन बायकांनाही आनंद झाला की ते त्यांना युटिलाइज करता येत होते आणि त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालत होते. पण तुझा तो ब्रँड होता तो म्हणजे वाखाणण्यासारखा होता. आणि आजही मी सगळ्यांना सांगेन की ते तुझं ते ब्रँड आहे किंवा तुझे जे ब्युटीचे दागिने आहेत ते कोणाकडेही मिळणार नाहीत प्रियांका. आणि ते तू बायकांना दिलेल्या सगळ्यात मोठा बेनिफिट्स आहे की इन्स्टॉलमेंट्स. आणि म्हणून मला नेहमी आनंद असतो की माझी प्रियांका जिथे जाईल तिकडे ती गौरवास्पदच असतात आणि नेहमी आई जगदंबा आपल्या पाठी असतात. आणि खरंच कालचंही तुला जे मिळालं अवॉर्ड्स ते कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खरंच अभिनंदन. आणि असंच पुढे तुझी म्हणजे प्रगती होऊ दे. पुढचं शर्वरी तुझ्याशी बोलणारच आहे, तर शर्वरी तुला विचारणार आहे. शर्वरी विचार. आणि विजू, आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट की आज मी दागिने घडवले, कालिष्का हा ब्रँड मी निर्माण केला, पण ज्युरी म्हणून आज मी आशिष पाटील हा एवढा नावाजलेला कलाकार, लावणी सम्राट, अश्मिक कामते लावणी सम्राट, फुलवा खामकर अशा नृत्यांगणांबरोबर ती मी ॲज अ ज्युरी म्हणून बसले. हा मला देवीने दिला सन्मान. आणि त्यात मोठा वाटा होता तो श्रेष्ठ भारत हाती श्रेष्ठ मुलागौर. ह्याच्यामध्ये मला शीतल ही सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये आलेली एक सुंदर महिला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी उभी राहिली ती माझी महिलाच. ती पण मला माझ्या देवीच्या रूपामध्ये आणि सौंदर्यामध्ये अशी माझी महिला उभी राहिली. आज मनाली कामत सारखी सुद्धा व्यक्ती माझ्या पाठीशी उभी राहिली की तिला मी नेहमी म्हणायची की मनाली तू सी भाव जा निर्माण केलास, म्हणजे समुद्र आणि आम्ही समुद्रातले असलेले मासे, पण या मास्यांना आणि मोत्यांना वर आणण्याची प्रत्येक स्त्रीने मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे कालिष्का या ब्रँडच्या मागे प्रत्येक स्त्री उभी आहे. प्रत्येक स्त्री, त्यात पहिली माझी जगदंबा आणि माझ्या सगळे कस्टमर म्हणजे अन्नपूर्णा, माझ्या सख्या, माझ्या मैत्रिणी, याच्यात मी कोणाकोणाचं नाव घेऊ सांग. सो इंडियामध्ये आय थिंक जास्त ज्वेलरी डिझायनर्स नाही आहेत आणि तू पर्सनली स्वतःहून आपली म्हणजे ज्वेलरी डिझाईन करते अँड देन यू सेल इट. तर तुझं म्हणजे तुझं इन्स्पिरेशन काय होतं की ज्वेलरी डिझाईन करायला काय, आणि त्याच्यानंतर तू अजून लोकांना कसं इन्स्पायर करशील की त्यांनी पण ज्वेलरी डिझाईन केली पाहिजे.
जसं जसा काळ बदलत चालला तसं तसं आजच एक शूट केलं. शूट असं केलं, प्रत्येक वेळेला नऊवारी घातली की नऊवारीवरती ब्लाऊज आला हाताचा फुल, गळ्यामध्ये ठुशी, बोरमाळ, कोल्हापुरी साज हा आपला पारंपरिक वेश आहेच. पण आज आम्ही जे शूट केलं मी आणि मनीषाने, ते म्हटलं आपण काहीतरी वेगळं करायचं. म्हणून आज आम्ही ज्या शूट मध्ये नऊवारी नेसवली मॉडेलला, पण पट्टीचा ब्लाऊज घातला, साधी स्ट्रीपवाला ब्लाऊज घातला, पण दागिने सुंदर, पण त्या दागिन्यामध्ये बोरमाळ नव्हती तर कुंदन होता. बीट्सचे, पाचूच्या बीट्सचे असे मणी लावून जे आशिष पाटीलला सुद्धा ते पेंडन खूप आवडलं, ते पेंडन कुंदन असे हातात घालून मी खास फोटो पाठवणार आहे. एवढं सुंदर लुक त्या मुलीने दिलेलं आहे की नाही. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की प्रत्येक वेळेला की हा दागिना ह्या साडीवर चांगला दिसेल, नऊवारीवर हेच दिसेल असं नाहीये. प्रत्येक स्त्रीला हा दागिना कॅरी करता आला पाहिजे. तो नऊवारीवर असो किंवा पाचवारीवर असो किंवा सिफॉनच्या साडीवर असो. मी प्रत्येक स्त्रीला काय सांगते की असं मी जाडीच आहे, मला हे चांगलं दिसणार नाही, मी बारीक आहे मग मला हे मोठं दिसणार नाही, असं नसतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कॅरी करता आली पाहिजे. दागिना असो किंवा साडी असो, आपल्याला कॅरी करता आलं पाहिजे. हे मी प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की तुम्ही नटा, दागिने घाला, सुंदर साड्या घाला. जेवढी स्त्री सुंदर दिसते तेव्हा तिचा आरसा तिला बोलतो की तू किती पॉझिटिव्ह अजून राहायला पाहिजेस. वयाची 50 आली, वयाची 55 आली तरी तू सुंदर दिसली पाहिजेस. सो तुझं सगळ्यात फेवरेट डिझाईन केलेलं कुठलं ऑर्नामेंट आहे जे तुला सांगायला आवडेल लोकांना? सगळ्यात मला आवडेल ना, ज्या प्रियांकाने सुरुवात केली ती मोती आणि पवळ्याने. मोती म्हणजे चंद्राचा कारक आणि पवळं म्हणजे मंगळ. मंगळ म्हणजे कणखर आणि चंद्र म्हणजे शीतलता. मी स्त्रीने घातल्यानंतर डोक्याने शांत राहा आणि कणखर बना. हा दागिना मला घडवायला जास्त आवडतो आणि हा दागिना माझा अतिशय प्रिय आहे. ज्या वेळेला प्रियांका नवीन कस्टमर घेते त्यावेळेला पहिलं सांगते मोती आणि पवळं घ्यायचं. ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा आणि नंतर तुम्हाला प्रियांकाचा प्रत्येक विश्वास पटत जाईल. व्हेरी नाईस. मग तुझं डिझायनिंग प्रोसेस कशी असते? म्हणजे एखादं जर तुला ज्वेलरी करायची असेल डिझाईन, तर तू कसे स्टेप बाय स्टेप प्रोसेस असतात ज्याच्याने तू ऍक्च्युअली डिझाईन करतेस? एकदम मनापासून बोलते. मला माझ्या देवीने एवढंच सांगितलंय, खरं बोल. एक खोटं बोलायला लागलं तर 50 वेळा खोटं बोलावं लागेल. मी अजिबात ह्या व्हिडिओमध्ये पण खोटं बोलणार नाही. पडद्यामागचे कलाकार असतात वेगळे, दिसतात डिझायनर. बिचारा कारागीर तिकडे 24 तास काम करतो आणि ते डिझाईन आम्ही सांगितल्याप्रमाणे घडवतो. आम्ही नाहीये डिझायनर, डिझायनर ते आहेत. फक्त आम्ही दिसतो, कळलं की नाही? फक्त आम्ही दिसतो. दुर्गा दिसते पण तिच्या पाठीशी असलेले तिचे हात, 18 हात, ते 18 हात कोण बघत नाही. त्यामुळे मी तुला आजच्या या व्हिडिओमध्ये पण एवढंच सांगेन. आणि प्रत्येक वेळेला मला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा उभे राहिलेले आहेत. आजच्या ह्या घडीला मला डिझायनिंग बनवायसाठी माझ्या पाठीशी उभे राहिले ते श्रीबाई. त्या श्रीबाईंनी माझ्यावरती एवढा विश्वास टाकला की बेन आप लेके जाओ, आप करो, आप करोगे. हा विश्वास देणारा, हा आयुष्यामध्ये आलेला हा दुसरा पुरुष, पहिला दीपक जैन आणि दुसरे म्हणजे श्रीबाई, की आज मी त्यांच्या जोरावर प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. बेन आप करो, होगा ये. आणि जेव्हा मी ऑफिस घेतलं त्यावेळेस त्यांनी अतिशय प्राऊडफुली सांगितलं की नाही म्हणून तुम्ही केलं ना, सुरू करा तुम्ही. ते बघ, जशी बाईच्या पाठी एक बाई उभी असते तसा एक पुरुषही उभा असतो. आज त्या पुरुषाच्या रूपामध्ये माझ्या पाठी स्वामी उभे आहेत आणि स्वामीच्या रूपाने मला हे भेटलेले माझे 2 व्यापारी. आता ह्याच्या पुढे काय बोलू? बोल. अजून काही सांगू शकशील प्रियांका? कारण आता जे आहे तू एकदम उच्चांग शिखरावर आहे आणि तुला जे शिखर मिळालंय ते अत्यंत म्हणजे वर, म्हणजे स्वकर्तृत्वावर मिळालेले आहे. आणि आता पुढे तुझं काय अजून एम आहे की आता तुला पुढे काय करायचंय? कळलं का? आता तुला सगळे म्हणजे तू वरवर चढत चालली आणि आई जगदंबा तुला नामांकनच देणार, केव्हीवर तर करणार. यशवंत, गुणवंत आणि भाग्यवंत तू आहेस. पण अजून काय करू शकशील ते पण थोडं आपल्या ऑडियन्सना कळू दे. कारण माझी सखी कशी आहे
ते बघा तुम्ही, कारण माझ्याकडे ज्या सगळ्या माझ्या सख्या आल्या त्या अशा अत्यंत कणकर येतं आणि ही देवीचं म्हणजे अत्यंत करते. त्यामुळे प्रियांकाच्या तोंडूनच वधू दे पुन्हा एकदा. मी एक रणरागिणी आहे, मी स्वतःला रणरागिणी म्हणते. तसं पुढच्या जर तुम्हाला सांगितलं काय बोलू शकतेस तर प्रत्येक स्त्रीला सांगेन, प्रत्येक स्त्रीने रणरागिणी बनलं पाहिजे. तू किती कमवते याला महत्व नाही, तू कशी उभी राहतेस याला जास्त मी महत्व देते. जसं मी तुला मगाशी म्हटलं, कसं कॅरी करायचं आपल्याला कळलं पाहिजे, तसं आपण कसं उभं राहिलं पाहिजे, प्रत्येक आव्हान कसं झेललं पाहिजे. तू आव्हानाला सामोरी गेली नाहीस तर ते आव्हान तू पेलवू शकणार नाहीस आणि तू जिंकू शकणार नाहीस. त्यामुळे मी प्रत्येक स्त्रीला सांगेन, प्रयत्न करा. एकदा पडाल, दोनदा पडाल, तीनदा पडाल, पण चौथ्यांदा उभे राहाल आणि ती उभी करणारी तुम्हाला जगदंबा असेल. व्हेरी नाईस. तर म्हणजे आपल्या इथे आता आय थिंक मुंबईमध्ये स्पेशली बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्री असल्यामुळे कसं की फॅशन स्टेटमेंटकडे लोक जास्त बघतात आणि फॅशन स्टेटमेंट बोललं की पहिलं तर डोक्यात जे स्ट्राईक होतं ते असतं क्लोथिंग, राईट. पण जसं तू बोलली की ज्वेलरी किंवा ऑर्नामेंट्स जे असतात, ऍक्सेसरी स्पेशली, ते लोक इतकं म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ फॅशन बट इट्स नॉट लाईक अ स्टाईल स्टेटमेंट. तर तुला जर असं लोकांचं परसेप्शन चेंज करायचं झालं, कारण तू मगाशी जसं बोललीस की कपड्यांना शोभा ऑर्नामेंट्स किंवा ऍक्सेसरीमुळेच येते, राईट. तर तू कसं म्हणजे स्टेटमेंट देशील की ज्याच्याने इम्पॅक्ट होईल आणि या इंडस्ट्रीला पण ऍज अ फॅशन इंडस्ट्री म्हणून लोक बघतील? बरं, असा एकतरी मला मूवी सांग किंवा असं एकतरी गोष्ट मला सांगावी तुम्ही की तिकडे बाई साडी नेसली पण एक दागिना पण नाही घातला, ती अशीच उभी आहे. असं एक पण सांग. तुम्ही जेव्हा वेस्टर्न क्लोथिंग करता, सर मी समजतं वेस्टर्न घालता तुम्ही, त्याच्यावर तुमच्याकडे एक अंगठी तरी असते, साध्या हातात एक ब्रेसलेट तरी असते की एकदम बारीक चेन तरी असते. म्हणजे तुम्ही दागिना कॅरी करता. आणि बघ, तू जो प्रॉस्पेक्ट विचारलास की नाही, प्रत्येकाच्या मर्जीवर डिपेंड आहे की मला काय घालायचंय, मला काय करायचंय. ज्याला जसं आवडेल तसं त्याने करा. पण मी आज जर तुम्ही फॅशन इंडस्ट्री बघितली तर सगळा जुना काळ परत येतोय. हिरा मंडी सारखा पिक्चर बघा. लोक एवढे मोठे मोठे कानातले घालायला मागत नव्हते, आता मोठे मोठे कानातले घालायला मागतायत. दुसरी काही ज्वेलरी घालणार नाही पण मोठे इयरिंग्स घालणार, घागऱ्यावर घालणार. हे जाऊ देतच, कोटवरती पण शाहरुख खान जर मोत्याचे बीट्स कॅरी करू शकतो, एवढे मोठे मोठे ऍक्टर्स. आता अजून उदाहरण मी काय देऊ. आता ह्या हिरोना बघूनच तर आपण पाहिजे होतो की बाबा कटरीनाने हे घातलं, आज शाहरुखने ते घातलं. हे पण हे बघण्यासारखं आहे की नाही? ट्रू ट्रू. मग तुला जर अजून लोकांना मोटिवेट करायचं असेल की फक्त फॅशन डिझायनिंग नाही पण ज्वेलरी डिझायनिंग पण ते ऍज अ प्रोफेशन म्हणून चूज करू शकतील किंवा केलं पाहिजे, तर त्याच्यावर काय बोलशील? अर्थात दागिना हा माझा जीव आहे, माझा हार्ट आहे. मग त्या हार्ट बद्दल मी अजून काय सांगणार. हार्ट जर पंप करत असेल तरच माणूस जिवंत राहणार असं मी समजते. त्यामुळे ज्याला ज्वेलरीची आवड आहे त्यांनी या क्षेत्रात नक्कीच शिरावं. पण ज्याला ज्वेलरीची आवड नाही, हे बघ, आपल्याला प्रत्येक गोष्टीची आवड असावी लागते. ती कशी? आता एखाद्याला कुकिंगची आवड आहे, मग ती कुकिंगची जर आवड असेल तर तो बॅट बॉल खेळायला जाईल का? नाही. तर तो कुकिंग मध्ये जास्त इंटरेस्ट घेणार. ज्याला खूप असे क्लोथिंग छान छान घालायची आवड आहे, ग्लॅमरस करायची आवड आहे, तर तो मॉडेलिंग क्षेत्रात जाणार. तसं ज्याला ज्वेलरी घालायची आवड आहे किंवा ज्याला ज्वेलरी डिझायनिंग आवडते, एखादी गोष्ट ऐश्वर्या राय आपल्या समोर आली, जर आपण तिला म्हटलं ती सुंदर दिसते तरी तेवढं पण खूप काफी असतं. तसा ज्वेलरीचा कोणताही दागिना तुम्ही जर विचार केला की मला ज्वेलरी क्षेत्रात जायचंय, हा तुमचा पर्स्पेक्ट आहे, तुम्ही जायचं की नाही जायचं. पण निदान एखाद्याने घडवलेली ज्वेलरी, ती कलाकारीला ती सुंदर आहे एवढं तर तुम्ही शब्दात नक्कीच बोलू शकता. बाकीचं तुम्ही तुमचं ठरवायचंय, तुम्हाला तुमचं कोणतं क्षेत्र तुम्हाला घ्यायचंय. ज्वेलरी घ्या, फॅशन इंडस्ट्री घ्या. आणि आता तर ज्वेलरी तर मी म्हणेन तर खूपच उंच पदावर पोचलेली आहे. ही कुठची सिरियल अशी नाहीये. मराठी पिक्चर घ्या, बाई पण भारी देवा घ्या, ते आपले आलेच आहेत, सगळंच आलं. कुठचा पिक्चर सांगू, कुठची मूवी सांगू ज्यात दागिनेच नाहीत. तू इव्हन श्रीदेवीला चांदणी पिक्चर मध्ये बघशील तरी एवढ्या बांगड्या कधी घातलेल्याच आहेत सिफॉनच्या साडीवरती.
म्हणजे कुठच्याच गोष्टी दागिन्याने असं आलेलंच नाही. इव्हन तू आपले छत्रपती शिवाजी महाराज जरी घेतलेस तरी पण त्यांच्या गळ्यात मोत्याचा कंठा आलाच. मग जर तो छत्रपती मोत्याचा कंठा कॅरी करू शकतो तर बाकीच्यांच्या पुढे मी काय बोलू. व्हेरी व्हेरी ट्रू. अत्यंत सुंदर सांगितलं, प्रश्नच नाही. आणि मोटिवेशन्स आहे, सगळ्यांनी घेण्यासारखं आहे. प्रत्येक महिलांना एक चॅलेंज आहे आणि प्रत्येकाने ते स्वीकारावं. आणि कसं आपण करू शकतो ही हिच्याकडनं ऐकलंय. कारण कॅरी ऑन कसं केलेलं आहे. सगळे लोक घाबरतात, सपोर्टर कोणी नसतं, कठीण समयाला कोणी तुम्हाला हेल्प करत नाही. पण आपणच स्वतः कसं तयार व्हायचे आणि आपल्या जिभेवर साखर ठेवून आणि डोक्यावर बर्फ ठेवून आपण कसं 4 लोकांना कंडक्ट करू शकतो आणि महिलांना घेऊन कसं पुढे जाऊ शकतो, हे जिवंत उदाहरण आहे. आणि खरंच उदाहरण म्हणजे वाखाणण्यासारखं आहे प्रियांकाने. त्यावेळेला सगळं कॅरी ऑन लोकांना कंडक्ट करणं प्रत्येक वेळेला सगळ्या घेतील असं नाहीये. त्यावेळेला त्यांना कन्व्हिन्स करणं, जेव्हा 100 लोकांना दाखवणं तेव्हा एखादी दुसरी स्त्री घ्यायची. पण हिने तो बेनिफिट जेव्हा चालू केला, इन्स्टॉलमेंट दिलं, त्यावेळेला तिथे 40 स्त्रिया घ्यायला लागल्या. कारण कॅपॅसिटी नसताना पण बायका म्हणजे जरी नोकरी करत असतील, एफोर्ट्स करू शकत नसतील, कारण फॅमिली सगळं डिपेंड्स असते त्यांच्यावर. पण त्यावेळेला तिने त्यांना कन्सेशन दिलं, त्या लोकांना हेल्प केली. त्यामुळे आज ती कुठल्या कुठे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना तिने तिथे युटिलाइज करायला दागिने दिले, सगळ्यांनी घेतले. आणि तो आनंद जो होता ना तो अमेझिंग होता. आणि तो आनंद त्या बायकांमार्फत जो आम्ही बघितलाय ना तो कितीतरी ऑसियम्स होता ग. नाईस. मला अजून एक क्वेश्चन आहे की तुझे ज्वेलरी, जसं तू बोलली की सगळं जे ट्रेंडमध्ये असतात लोक ते प्रेफर करतात. सो टू स्टे विथ द ट्रेंड, तुझे ज्वेलरीज कसे चेंज होतात, की त्यांचे डिझाईन चेंज होतात की नाही होत, किंवा म्हणजे व्हॉट इज युअर प्रोसेस की लोक अजून बाय करतील ज्वेलरी म्हणून. मी तुला म्हटलं की नाही की आता जे आम्ही शूट केलं त्यात आम्ही त्या मुलीला, त्या मॉडेलला मी बिट्स, पाचूचे बिट्स बफिंग केलेले असे घातले, एवढं मोठं पेंडन घातलं, वरती फक्त एक कुंदन घातला आणि मध्ये फक्त एक कुंदनची माळ. त्यात पण ती अप्सरेपेक्षा सुंदर दिसली. म्हणजे मला असं वाटलं की खरोखर नाही. आणि आज माझी बिझनेसमधली पहिली रील्स होती की ज्यात प्रियांकाने स्वतःच्या दागिन्यांबद्दल बोललेली आहे की कसं तुम्ही कॅरी करू शकता, की हे पण सुंदर दिसतं. असं नाहीये की तुम्ही कुठचे दागिने, सिल्क साडी घातली की सिल्कच्या साडीवरती मग छोटंसंच घालायचं. आणि मी नेहमी म्हणते वयाच्या 50शीला जेव्हा बाई येते ना तेव्हा ती ब्युटिफुल नाही, गॉर्जियस दिसायला पाहिजे. तेव्हा सिल्क पेक्षा मी प्रत्येक महिला सांगते की तुम्ही सिल्क ह्याच्या आपली जॉर्जेट घाला, सिफॉन घाला. एक सिफॉनची साडी एक 55 वर्षाची जेव्हा महिला घालते आणि एक सिवलेस ब्लाऊज किंवा लांब आपण जरी ब्लाऊज, एक मोत्याचा कंठा, तर ब्युटिफुल ज्या ती गॉर्जियस दिसते. सौंदर्याची प्रत्येकाची व्याख्या सुंदरच आहे ग, पण त्याच्यामध्ये मला स्त्रीला अधिकाधिक कसं गॉर्जियस दिसता येईल, माझा दागिना तिच्यावर उठून दिसेल आणि त्यात ती कशी ब्युटिफुल पेक्षा गॉर्जियस कशी दिसेल हे मी बघण्याचा नेहमी प्रयत्न करते. मग ती 22 वर्षाची कन्या असो किंवा ती 60ची महिला असो. सो ट्रू. पण म्हणजे तुझा पण एक वेगळा स्वतःचा स्टाईल स्टेटमेंट आहेस, राईट? तर तू ते तुझ्या स्टाईल स्टेटमेंटचं जे कोर आणि म्हणजे हार्ट आणि सोल आहे ते तुझे ऑर्नामेंट्स बोलशील की तुझं सेन्स ऑफ फॅशन म्हणजे क्लोथिंग असं बोलशील? जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तुला डावा डोळा आवडतो की उजवा डोळा, तू काय सांगशील? दिस इज डिपेंड अपॉन, एकमेकावर डिपेंड आहे. एकमेकावर सगळी गोष्ट डिपेंड असते. उद्या एखादी बाई ब्युटिफुल असेल आणि अजागळासारखी राहिली तर तिच्या ब्युटीला व्हॅल्यूच नाही. तसंच प्रत्येक स्टायलिंग आणि प्रत्येक त्याचा ऑर्नामेंट हा एकमेकावर डिपेंड आहे की तो कसा कॅरी केला पाहिजे, कुठच्या याला कुठचं घातलं पाहिजे. उद्या सपोज मी पॅन्ट आणि शर्ट घातलं आणि एवढी मोठी नथ घातली, चालणार नाही. त्यामुळे म्हणून म्हटलं हा डोळा चांगला की हा डोळा चांगला, मला दोन्ही डोळे हवेत. या ऍब्सोल्युटली ट्रू. तर आता तुझी जी म्हणजे अशी तुझा जो बिझनेस आहे त्याचा पास्ट 2 डेकेड्स मध्ये तू जर बघायला गेली तर तुझी जर्नी तुला जर डिस्क्राईब करायची झाली शॉर्ट मध्ये तर तू कशी करशील? माझ्या जगदंबेने मला एकच शिकवलंय, नो लुकिंग बॅक.
तू पुढे चाल, मी आहे तुझ्या पाठीशी. त्यामुळे आई पाठीशी आहे तर काय पाठी बघायचं, हेच माझं वाक्य असेल. सुपर, व्हेरी नाईस. अजून काय बोलू शकशील? बोल. एकच शब्द बोलते, आता हा इंटरव्ह्यू संपवायची वेळ आली. एकच शब्द बोलते, ऐक. गोरेगावची नार ही सुंदरा, गोरेगावची नार ही सुंदरा, अरे अशी मिसळते जशी दुधात शर्करा. ह्याच्यामध्ये माझा दागिनाही आला, सौंदर्यही आलं, बोलणंही आलं आणि माझ्या देवीची भक्तीही आली. बोल आता. ट्रू ट्रू. टू एंड विथ, म्हणजे लास्ट जर तुला काय अजून मेसेज लोकांना द्यायचं आहे तर काय देशील? म्हणजे जस्ट टू इन्स्पायर अजून वुमेन्स ना, की ते लोकांनी पण काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. किंवा प्रत्येक स्त्री ही रिटायरमेंटची वाट बघत असते. सर्व्हिस झाली की मी रिटायर होणार, मी घरात बसणार. नाही, मी प्रत्येक बाईला सांगितलेलं आहे, झेपत नसेल टॅक्सी नाहीये पण जॉब सोडू नकोस. चालत राहा, चाललीस तर पुढे चालशील, नाही तर चालूच शकणार नाहीस. हाच माझा त्या प्रत्येक स्त्रीला हवा असेल की चालत राहायचं, आपल्याला थांबायचं नाहीये. गुडघे दुखतात, हे दुखतं, गुडघे दुखतात बघायचं नाहीये, चालायचंय. गुडघ्या नाही तर सवय होणार चालायची. मग हाच माझा संदेश प्रत्येक स्त्रीला आहे. थांबायचं नाही, नो लुकिंग बॅक. कुठचं वय नाही. जर बमन इराणी सारखा माणूस 50 नंतर आपलं करिअर घडवू शकतो, जर 56 वर्षाची प्रियांका जर आज हे घडू शकते, तर आपण का नाही? 60ला सुद्धा उमन हे सर्व करू शकते. आणि प्रियांका टिल द एंड मी काम करतच राहणार, करतच राहणार आणि करतच राहणार. नाईस. पण तू अजून म्हणजे अजून जे फिमेल्स आहेत त्या लोकांना कसं मोटिवेट करशील? कारण म्हणजे लोकांना बिझनेस करायचा असतो इंडियामध्ये. आय थिंक खूप लोकांना बिझनेस करायचा आहे, पण ते कुठे ना कुठे घाबरतात की बिझनेस कसा करू आम्ही, पैसे नाहीत किंवा कसं माहित नाही होणार वगैरे. तर तुला म्हणजे जर अशा लोकांना म्हणजे सगळ्यांना जर मोटिवेट करायचं असेल की नाही केलं पाहिजे, होणार नाही होणार ते नंतरची गोष्ट आहे, पण म्हणजे इन अ वे तुझ्या जर्नी थ्रू काय मेसेज देशील? मी प्रत्येक वेळेला हा मेसेज देणार की एक प्रयत्न केल्यानंतर माणूस सक्सेसफुल होतो असं नाही. एकदा पडशील, दोनदा पडशील, फायनान्शियली तुझी नसेल कंडिशन, तुझ्याकडे 100 रुपये असतील, 50 रुपयाची एखादी तू डिझायनिंग कर किंवा एखादी वस्तू विकत घे, ती 55ला विक. पण सुरुवात एका वस्तूने जरी केली तर एकाचे 1, मग 2, मग 3, मग 4 असेच वाढत जातात. तुम्ही म्हणाल की मी आत्ता केलंय आणि लगेच साम्राज्य निर्माण होईल, तर नाही. आतापर्यंत मुकेश अंबानीला सुद्धा इथपर्यंत यायला भरपूर कष्ट करावे लागलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला एवढंच सांगेन, पैसे नाहीत हे बघू नका. गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा पॉलिसीज आता महिलांसाठी आलेल्या आहेत, त्याचा तुम्ही नितांत नीट अभ्यास करा. कळत कसं त्या बँकांमध्ये जाऊन विचारा की कसं मिळेल, कशा प्रकारे आपण करू शकतो, आपली आवड काय जी आपण करू शकतो, ज्याचं रूपांतर आपण आपल्या बिझनेसमध्ये करू शकतो. असं काही नाही की आपल्याकडे भरपूर पैसे असतील तर आपण बिझनेस करू शकतो. कोणी सांगितलं? कॅम्बलिन सारखा दांडेकर माणूस शाही उंटावरून विकू शकतो आणि कॅम्बलिन सारखं घडवू शकतो, तर आपण का नाही? त्यामुळे प्रत्येक महिलाला मी हेच सांगेन, पैसा नुसता आपल्याकडे फायनान्शियल नाही म्हणून बोलू नका. प्रियांकाकडे काय होतं, पण प्रियांकाला उभी राहिली ती माणसं. ह्याच माणसाने मला दिलं की बाबा हे घेऊन जा, विक, असंही होतं. तुम्ही तो प्रयत्न करून बघा, तेवढा विश्वास संपादन करा. नाही करता तर हरू नका, परत प्रयत्न करा. हेच मी सगळ्यांना सांगेन. व्हेरी नाईस. आय थिंक आपला आजचा एपिसोड आपण याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण थांबूया. आणि खूप आय थिंक खूप सॉलिड झालेला आहे, कारण मम्मीनी आणि प्रियांकानी दोघींनी पण इतकं चांगलं आपल्याला नॉलेज दिलेलं आहे आणि इतकं मोटिवेट केलेलं आहे. सो टू एंड विथ आपण मम्मीला विचारूया की मम्मीला काय बोलायचं आहे का? सगळ्यांनी बिझनेस करा, काहीतरी करा, छोटा मोठा उद्योगधंदा करा. प्रियांकानी कसं सांगितलं, एक वस्तू घ्या, ती विका, असं काही नाही. काही करू शकता तुम्ही. कितीतरी उद्योग करण्यासारखे येतो आणि केलं तर होऊ शकते. पण स्वस्त बसू नका, हातपाय मारायला शिका. हातपाय मारलात नाही तर प्रगती होणार नाही. आणि रडत बसलात
तर कोणी तुमचे अश्रू पुसायलाही येणार नाही. ही जगाची रीत आहे, कारण प्रत्येकानं प्रचंड व्याप आहेत आणि प्रत्येकांना आपापलं सगळं मॅनेज करणं कठीण आहे. पण महिलांनी प्लीज बाहेर पडा, काहीतरी उद्योग करा, नोकरीधंदा छोटा मोठा करा, पण त्याच्यातनं प्रगती घडा. सो आपण याच पॉझिटिव्ह नोटवरती आता आपण पॉडकास्ट एंड करू. थँक्यू फॉर जॉईनिंग अस आणि प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि आपण भेटू नेक्स्ट वीक. थँक्यू. बाय. नमस्ते.